everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So वाजले आहेत सकाळचे 5:30. आम्ही तिघं रेडी झालो आहोत आणि चाललो आहोत पुण्याला. कशासाठी आणि काय हे आय गेस तुम्हाला टायटल वाचून आयडिया आली असेलच. सो येस, लवकरच निघत आहोत कारण आज फेस्टिवल आहे आणि येस, स्टे ट्यून फॉर ऑल द फन अँड काय काय करणार आहोत ते बघणारच आहात. And yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere. And yes, live, laugh and love. आमची छान पूजा झाली. जन्माष्टमी, सो आज आहे दही अंडी. रचना इज ऑल सेट. आहे हो. चलो, नाईस आपण उठली. लेट्स गो. All set to go. After a long time. After a long time सनीच्या गाडीत चाललोय. ते पण वीकली ऑफ. मिळतच नाहीये. मला वाटतं महिना झाला असेल. झालं नाही, रक्षाबंधन घेतलं असं बाहेर असं लॉंग ह्याच्यावर खूप दिवसांनंतर चाललं आपण, म्हणजे दोघं एकत्र असं. तरी निघता 5:50 झालेच. काल झोपायला आम्हाला ऑफकोर्स उशीर झाला, तरी सनी येण्याच्या आधी आम्ही सगळी तयारी करून ठेवलेली. तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल, बट नाही बोललं तरी 12 नंतर आपली आरती वगैरे ते सगळं करता करता आवरता वेळ गेला आणि झोपायला तरी एक 1:15 वाजला. त्यानंतर झोपलो. लगेच सकाळी कधी अलार्म वाजला ना, बापरे. मी तर 4लाच उठली आहे. फटाफट सगळं काही आवरलं का व्हिडिओ वगैरे पण एडिट करायचं होतं. सो आता मी व्हिडिओ एडिट करेन. सनी ड्रायव्हर सीटवर आहे. नायसा झोपली आहे. नायसाला उठवलं, रेडी वगैरे केलं आणि आता तिथे सांगितलं तू झोप पोचेपर्यंत. सो आज आमचं शूट आहे. खूप महिन्यानंतर आम्ही शूट करतोय है ना, असं प्रॉपर फोटोशूट आणि एक्साइटेड आहोत. लास्ट शूट केलेलं ते नवरात्री होतं हो ना. नवरात्री म्हणजे गेल्या वर्षी. मला ना आठवत की आम्ही त्याच्यानंतर त्यावेळेस नवरात्रीच्या वेळेस सनी तर नव्हताच, मीच होती नवरात्रीच्या शूटमध्ये. तर खूपच हे खूप महिन्यांनंतर करतात आणि आज आम्ही जास्त एक्सायटेड आहोत कारण नायसा आमच्या बरोबर आहे. आय रिमेंबर नायसा बरोबर आम्ही एकच शूट केलाय, जो की होता दिवाळीचा शूट. त्यावेळेस नायसा लहान होती, मस्त सहावारी साडी वगैरे नेसलेली आणि कारण तिला ह्या गोष्टी आवडतच नाही. बट यावेळेस ती पण म्हटली की माझं म्हणजे ती स्वतःहून रेडी झाली आणि तिच्यापेक्षा माझं पण असं होतं की चला म्हणजे करूया. आता नायसा मोठी झाली आहे आणि आमच्या बरोबर बघितलं गेलं की तिचे खूप कमी फोटोज आहेत. असे पण तिचे खूप कमी फोटोज आहेत आमच्या बरोबर. आणि नायसासाठी पण एक छान अशी नऊवारी साडी आली आहे, म्हणून मग ठरवलं की चला मग करूया. आणि ह्या वेळेसचा लुक आमच्या तिघांचा वेगळापेक्षा म्हणजे जास्तच ट्विनिंग आहे. असं आम्ही कधी केलं नाहीये. एवढं ट्विनिंग एक्झॅक्ट असं आम्ही कधी केलं नाहीये. सो तो एक प्रयत्न आहे आमचा. सो पुण्याला ऑफकोर्स तुम्हाला माहितीच आहे की पुण्यात एवढे छान लोकेशन्स आहेत. सो आम्ही पुणा चूज केला आणि अलिशा ती माझा मेकअप करणार आहे. बाकी सगळं काही अलिशाने तिथे अरेंज केलेलं आहे. सो आज आहे गोकुळाष्टमी, म्हणून आमचं असं झालं की म्हणजे गोपाळखाना आज दहीहंडी वगैरे सगळं ते फोडण्यात येणार. आणि दरवर्षी मी खूप एक्सायटेड असते ह्या दिवसासाठी आणि गेल्या वर्षीपासून मला वाटतं नायसा सुद्धा तेवढीच एक्सायटेड झाली आहे. बट तेच मग आमचं असं झालं की सनीचं टाइम मॅनेज नव्हतं होत. फायनली आजचा दिवस आम्ही तो चूज केला आणि मग असं ठरवलं की
अर्ली मॉर्निंग फटाफटच आपण करूया. आणि इंडोर असल्यामुळे आमचा शूट इंडोर असणार आहे, त्यामुळे पावसाचं वगैरे पण आम्हाला काही टेन्शन नाहीये. ते सगळं काही अलिशाने मस्त अरेंज केलेलं आहे. अलिशा बरोबर जेव्हा कधी मी फोटोशूट करते ना, मला पुण्यामध्ये टेन्शन नसतो, कारण अलिशा एकदम व्यवस्थित आणि तिचे जे हसबंड म्हणजे दादा ते एकदम व्यवस्थित सगळं काही अरेंज करतात आणि एकदम छान तऱ्हेने आमचा जो फोटोशूट आहे तो एकदम मस्त संपन्न होतो. सो आम्हाला हे वाइंड अप करायचं लवकरात लवकर, जेणेकरून आम्ही लवकर घरी संध्याकाळी येऊ. आता लेट सी कसं काही सगळं होतंय, त्याबरोबर लॉंग विकेंड सुद्धा आहे. सकाळच्या टायमात आम्हाला ट्रॅफिक नाही मिळेल कारण मोठे मोठे ट्रेलर्स असतील. संध्याकाळचं आम्हाला माहित नाही. एनिवे, सो आजच्या पूर्ण दिवसात काय काय होईल ते तुम्हाला समजेलच. लुक काय आजच्या ह्याच्यात तुम्हाला रिव्हील नाही होणार आहे. लवकरात लवकर तुम्हाला इंस्टाग्रामवरती नक्कीच बघायला मिळणार आहे. अँड येस, यू पीपल स्टे ट्यून्ड. पोचलो आहोत पुण्याला आणि आलो आहोत अलिशाच्या घरी. डायरेक्ट घरात शिरलो. आणि ज्ञानदा इकडे बघ, ज्ञानू इकडे बघ. सो ही आहे ज्ञानदा. मला लक्षातच नाही आलं तिथं नाव, तर ज्ञानदा. सो ही आहे अलिशाची मुलगी. क्यूट क्यूट. तुझं नाव कोण ठेवलं? सो नायसाला मस्त कंपनी मिळाली खेळायला, है ना नायसा? आणि हे आमचे दादा काय म्हणतात, घर एकदम छान आहे, मस्त घर एवढं सुंदर आहे तुमचं, खूपच छान आहे. अँड आमची मेकअप आर्टिस्ट खास आमच्यासाठी नाश्ता, बिचारीला सकाळी सकाळी त्रास आमच्यामुळे. बाकी काय म्हणते, कसं चाललंय? मस्त चाललंय. घर मस्त आहे तुमचं. बिफोर टाइम आलो ना आपण. बिफोर टाइम. बिचारा दादांची घाई आहे आमच्याकडे. ऍड्रेस का? छान छान अवॉर्ड्स मिळू दे. सॅटर्डे 3 दिवस. सो फायनली जेवायचे आम्ही जेवायला आलोय, म्हणजे नाश्ता जाऊन दे आपण खरंच. सो असा रॉयल ग्रँड नाश्ता, हेल्दी जास्तच रॉयल. आता झोप येईल, पहिले झोप झाली नाही, हे खाऊन आता झोप येईल मला. सो नायसाला मस्त गिफ्ट दिलंय ज्ञानदाने. थँक्यू ज्ञानदा. नंतर उघडा, नायसाला आत्ताच उघडायचं. मला माहिती काय सो फायनली ऑलमोस्ट बऱ्यापैकी होत आलंय, राईट? सो या आहेत मिनल ताई ना? आणि तुम्ही गेल्या वर्षीचं पण केलेलं हेअरस्टाईल गणपतीचं, आणि खूप छान हेअरस्टाईल झालेली, एकदम युनिक. ढोल ताशा वाजून पण ती हेअरस्टाईल राहिलेली. एक पण हेअर इकडे पार्टी मिडल ना साइड नॉर्मली करतच नाही ना. लग्नाच्या आधी मिडलच होता, तो चेंज झाला. सो हा सेटअप आहे अलिशाचा, घरीच आहे स्टुडिओ. कोणाला शिकायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा तिला. गाडी आहे
ती बघ ना किती एक्साइटेड आहे. हा ना, अजिबात पहिले इंटरेस्ट नसायचा आणि आता म्हणजे नुसती पाठी पडत असते. जास्त करूच नका आपलं, जास्त नाही काय. आपली स्किन बाबू छान आहे, आपली स्किन छान आहे ना नायसू. असं छान दिसते. ताईने मस्त आवडले. थँक्यू पण मावशीला. थँक्यू सो मच. कपडे जास्त त्रास नाही दिला ना. हॅलो, ये लाजण्यातच वेळ आमचा. सो फायनली अमर आणि अविनाश खास आले आहेत फोटोशूट साठी. थँक्यू म्हटलं. थँक्यू, बाय बाय. थँक्यू सो मच अलिशा. एवढं सगळं छान करू शकते जस्ट बिकॉज ऑफ दिस मी येताना पण बोलत होती सेम सनी सारखे. म्हणजे हिने सकाळपासून ना एवढं त्यांना धावडवलंय. लाईट गेली, जा. मोती पाहिजे, जा. हार पाहिजे, जा. आणि ते बिचार जातात पण. आणि पाहिजेच बॅग, त्याशिवाय नाही होत, उडू नाही शकत आपण. सो फायनली आमचं शूट झालेलं आहे. आता वाजले आहे 5:10 आणि आम्ही आत्ता एक्सप्रेसला लागलो आहोत. लाईक मुंबई पुणे एक्सप्रेस 1 hour आतमध्ये होतो ना पण. आणि ऑलमोस्ट आम्हाला आता 12 तास झालेले आहेत, त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त. नायसा मस्त झोपली आहे. मेन म्हणजे नायसाने आम्हाला साथ दिली. किरकिर किरकिर चालूच होती नायसाची, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नायसाला कपड्यांचा किती इश्यू आहे. काय काय आम्ही केलं बाप रे, म्हणजे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. आणि मग तिला खेचत म्हणजे एवढं जर म्हणजे तिला असं खेचलं नाही आम्ही, पण तिच्या त्या गोष्टीला खेचत एंड पर्यंत ती एकदम अशी रिलॅक्स झालेली. त्यानंतर ती एकदम यूज टू झाली. स्टार्टिंगला किरकिर किरकिर चालूच होती आणि द मोमेंट तो शूट संपला त्यानंतर तिला असं झालं की कधी आता कपडे मी काढते. आणि नायसा खूप सुंदर दिसत होती. तुम्हाला लवकरात लवकर ते बघायला नक्कीच मिळणार आहे, काही 1-2 दिवसातच, नाही है ना. आणि मस्त झालं शूट. जो पण कॉन्सेप्ट होता तो सगळा अलिशाचा कॉन्सेप्ट होता. आणि दरवर्षी अलिशा असं काहीतरी वेगळं घेऊन येते म्हणून छान वाटतं. आणि आता काय प्लॅन्स आहेत? जर पोचलो तर लोणावळ्याला जाऊ. लेट्स सी. ऍक्च्युली प्लॅन तर असाच होता की घरी जाऊ, दहीहंडी वगैरे बघायचे, पण आम्ही तिथे पोहोचेपर्यंत ते सगळं वाइंड अप होणार आहे. कारण आमचं असं टार्गेट होतं की आम्ही 2ला निघणार होतो आणि मग नंतर 5 o'clock पर्यंत किंवा जास्तीत जास्त 5:36 पर्यंत आपण घरी पोहोचू आणि मग तिकडनं नायसाला मग घेऊन जाऊ. पण आता आम्ही जस्ट एक्सप्रेसला लागलो आहोत. आता पुढे किती ट्रॅफिक आहे काहीच अंदाज नाहीये, म्हणून मग सनीचं असं म्हणणं आहे की आपण एकदम ऑन टाइमच जाऊ किंवा लेटच जाऊ, त्यापेक्षा मग आपण कुठेतरी लेट्स सी लोणावळा वगैरे हॉल्ट घेऊ. कारण परत कधी येऊ माहित नाही. कारण आता ऍक्च्युली आम्ही असं बोलू शकतो की परत कधी येऊ आम्हाला माहिती नाहीये, कारण सनीचं स्केड्यूलच असं आहे. ना तर आधी तर आम्ही किती सहज गत्या लोणावळा असा निघायचो संध्याकाळच्या टायमात, मस्त सनसेट पॉइंटला वगैरे जायचो. पण आता नाही माहिती ते कसं मॅनेज होणार आहे. सो लेट्स सी. Back to home. वेलपण काढायची आता. दमलीस का नाही?
सामान जाणार होतो कुठे आणि आलो कुठे. एवढी ट्रॅफिक आहे लोणावळ्यात की आम्ही रिटर्न आलो. काय लागला? सकाळी 4ला उठलो. Exhausted. काय म्हणले बाप्पा? बाप्पा बघू बघू बघू. मस्तच आहे एकदम. कलर नाही केलाय का? करायचे कलर दिले तिने. हो काय? मस्त छान करा कलर एकदम. बाप्पाचा वर आपल्या गणपती सारखाच कलर आहे ना. मस्त. मी टिकली कुठे लावली? हो हो झोपलेली ना ती. रचना बागेत बाहेरच राहिली ती. बाप्पा म्हणजे अजून आलाच नाही तसे. ट्रॅफिक पाऊस आम्ही वरती गेलोच नाही. त्या ब्रिज पर्यंत गेलो. मुली वरती सगळं अर्थच नाही सनी. आणि वाजले किती होते? 6:30. चल घरी तर एवढं डोकं दुखायला लागलं. झोप नाही ना. मस्त झोपली. पुण्याला झोपली डायरेक्ट आता उठली. आता नीट सांभाळायचा बाप्पा. असं नीट व्यवस्थित पकडून ठेवायचं. झोपेत होती ना ती. छान आहे. बाप्पा ठेवून दे तिथे आणि मग तू फ्रेश झाल्यानंतर मग करा. उद्या करा. आता आराम कर. एक्झॅक्ट पिक्चर नाही माझ्याकडे. छान मॅचिंग झालंय दोघींचं. तिघांचं पण मस्त छान. नाहीसा एकदम छान दिसेल. मला नकोच नकोच. काय काय केलं आम्ही बाबा. थकलो. नीट ठेवते. बाप्पा नीट ठेव. ते बाप्पाने ठेवते. आजी ठेवायला नीट तिथे ठेव. आतमध्ये ठेव झाला. आणि मग नंतर तू फ्रेश झाल्यानंतर करा कलर वगैरे. नाही तू छोटासा आहे. थोडंसं क्लीन करूया आपण त्यांना. बाप्पाला ना बरं आहे सगळं. काहीच नाही केलंय ना कलर. डोळे मुकुट छान. आजी आणि तुका कलर मस्त एकदम. किती घरात गणपती आल्याबरोबर लगेच किती छान. चल आराम कर. ज्ञानदाने दिलं. आलिश ती जी मेकअप आर्टिस्ट ना आलिशा. अच्छा. तिच्या मुलीचं नाव ज्ञानदा. ज्ञानदा आम्हाला लक्षात आलं. आम्ही ज्ञानूच तिला. ज्ञानू आपली ज्ञानू. छान आहे ग. मस्त आहे. मिनी नाही मी छोटी आहे वाटतं. काय छोटी आहे का मोठी? 5 वर्षाचीच आहे. 6 महिन्याचा फरक आहे. दोघींनी पण छान केले. दोघी बसलेला कलर करायला बाप्पाला. थँक्यू बोललीस की नाही? काकांनी दोघींना दिलं. हो का? गणपती बाप्पा. हो का? आणि मग गाणं बोला तू. माझा बाप्पा किती गोड हसतो, गोड दिसतो. फुलवाती बनवल्या आणि तुपात भिजवून ठेवल्या. आणि मी सगळं क्लीन बिन करून ठेवले. पण मस्त धुतलं मी सगळं. दरवर्षीप्रमाणे परत एकदा आरवी अगरबत्ती यांच्याकडनं आम्हाला एक छान असं हॅम्पर आलेलं आहे. सो यात आहे अगरबत्ती, सगळ्या वस्तू. काय धूप, अगरबत्ती, धूप. हे पण धूप आहे. धूप स्टिक आहे. हे धूप कोण आहे? हे धूप स्टिक आहे. हेच आहे का धूप? आपण कापूर बोलतो. लिहिताना कपूर बोलतो. काय चंदन. चंदन काय? अगरबत्ती. हे कॅन्डी. अगरबत्ती. अगरबत्ती खूप छान असतात. वास फ्रेग्रन्स खूप छान. धूप कप सगळं उपयोगी आहे गणपतीला एकदम. अरे वा मस्त. यावर्षी हे पण आहे आरती संग्रह. खडा धूप.
मॅचस्टिक, सगळ्या अर्थ आहे आणि वाती. स्पष्ट आणि मोठ्या अक्षरात आहे. हो काय बारीक अक्षर सेंटेड पूजा पावडर. ते असेल चंदन असेल. आहे. चंदन. गुलाल आहे का? आणि हा अगरबत्ती स्टँड. पिंजर आहे पिंजर. पण ते हे बघ ना कलर बघ ना. अगरबत्ती स्टँड. छान. सो जर इन केस तुम्हाला कोणाला मागवायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे आरबी अगरबत्ती. तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही मागवू शकता. काय किती मला मस्त फ्रेंड मिळाली म्हणून खुश आहे. मग हा? आधी लाजण्यात वेळ. खेळत तरी होती तिच्या मेकअप करणार तिची मुलगी आहे ती. तिची नायसाच्याच एज. नायसाच्या दिवशी 6 महिन्याची. ती होती म्हणून ते तिला बरं वाटलं जमून आलं. हो हा ना? वेळ गेला असेल नायसाचा. नायसाला कोणतरी बरोबर तिच्या बरोबरीचं फ्रेंड लागतं म्हणून तिला पाहिजे कोणतरी. कलायम आरोगंधन संपदा शतपुत्री विनाशाय दीपक योगे नमस्तुते दिवा दिवा दीपका कांदी गोन मोतिया दिवाला पाहून नमस्कार खराचे पिया भायला पाय चष्मी खराचे करच्या सांडाय शरागो ओम भू स्वाहा सत्य तुले भर्गो तेन सरीमने यो न प्रचोदयात्. भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. गॉड ब्लेस यू सगळ्यांच्या पण. असा स्कूलला जाणार आहे म्हणून परवाची तयारी. म्हणून नाही पण कशाला पाहिजे नेल पेंट एवढ्या लवकर. झालं बस तेवढ्या पुरताच बस होता तो. पण कुठे पण नखरे नाही. चल हात धू साई. ऐसा हात धू. हात धू. ते ऍसिटोननी पुसलंय ते सगळं तोंडात जाणार. आज सगळं जेवण आईने केलंय. माझं आई रचनाला आराम. आई जमते का नाही. अजून हात कापशील. मला हिनेच जमते. एवढी जाड. ह्या सुरीनेच जाड आहे म्हणजे एवढं कडक येते. जमते. काय स्पेशल मेनू. हे मस्त आमटी पालेभाजी भाकरी बटाट्याची भाजी मला हे अळूवडी. पालेभाजी अळूवडी सीमाने दिली. सीमाईने बनवली. मस्त भाकरी बनवल्या. देवाला लागतात ना लास्ट शनिवार. देवाला भाकरी भाजी मस्त नैवेद्य. गोड काय होतं. हा नैवेद्य गोड श्रीखंड. गोड मला पण नाही. मी एकटीच ना देवाला होते. काय खायचं नाही तर सनी जरा काय करायला तुला जमत नाही असं काय नाही. तुम्ही करता म्हणून सगळं नाही. मी पण सगळं बाहेरचं करून पण केलेलं आहे असं नाही. सगळं येतं. मस्त. मला पण आमच्या भाई वगैरे होते ना मस्त घरात आल्यावर सगळं त्यांना असं प्रसन्न वाटायचं. मस्त घर ठेवायचं स्वच्छ एकदम. नायसा जेवते ना. बटाट्याची भाजी. आई मला टिफिन पण करून द्यायची ना आई. म्हणजे 11-12ला मी जेव्हा मुंबईला होतो त्यावेळी आई स्कूल म्हणतोय कॉलेजला जायच्या वेळी ट्युशन MBBS साठी लावलेले क्लासेस. आय मीन CET साठी. त्यावेळी सकाळी 5ला उठून टिफिन करून द्यायची आई.
छोट्या भाकरी आहेत. चला यम्मी आता जेवू. भाजी दही